जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय, नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय? शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या, त्याच्या आवडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता त्या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असा दाट शक्यता असती, त्याच्यावरती विचार करा. अंजनगावच्या ग्रामस्थांनी विरोध केलाय की लक्ष्मण हाके हे सुपारी बादर आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला तर कपडे काढून मारू. काय सांग? हे बघा, आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत. आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे. पण आमच्या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची जी विटंबना तुम्ही केलेली आहे, जी दगडफेक केलेली आहे, जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय, नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय? तुम्हाला जागा इतर कुठली भेटली नाही आणि कुठले गाव असतं तिथं आम्ही राहतो. 70% धनगर समाजाच्या गावामध्ये. त्यामुळे आम्हाला जास्त कायद्याची आणि धमकी वगैरे द्यायच्या भानगडीत कुणी पडू नये. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाचे विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतोय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. आणि आता आजचं कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना माझ्या मराठा धनगर दोघांना आव्हान की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला ती भडक अशी प्रतिक्रिया दी म्हणे तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती. ते हमेशाच इकडे तिकडे पळत असते, बोंबलं तर त्याला ती सवयच असती. नासक्यापणाची इकडे जाय, तिकडे उलशी खाय, इकडे उलशी खाय, त्याला ती सवय असते. धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही. आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू. मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतो, विषय काय शांततेत तोडगा निघेल. धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा. फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे. आपण त्या गावाचा दौरा वगैरे करणार असं ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची, की काय काय घडलंय काय. मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळे इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं. मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहा. आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत सामान्य मराठ्यांनी सामान्य धनगरांनी समजून घ्या. शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या, त्याच्या आवडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता त्या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असा दाट शक्यता असती, त्याच्यावरती विचार करा आणि शांत राहा. आपण याच्यावर. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, हे आहेत लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील. तर पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झालेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध झाला आहे का? कुणी म्हणताय विरोध झाला आहे, कुणी म्हणताय विरोध नाहीच आहे, आणि जागेचा वाद असल्याचं या ठिकाणी समोर येतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणी विरोध करत नाही हे स्पष्टपणे सांगितलं जातं. तर पुतळा जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्येच बसवण्यात आलेला आहे, त्यामुळे हा सगळा वाद असल्याचं दोनही मंडळींकडनं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्या धनगर समाजाच्या धार्मिक स्थळाची विटंबना झाली आहे असं देखील या ठिकाणी नमूद केलं जातं. त्यामुळे धनगर समाजाच्या धार्मिक स्थळाची ही विटंबना म्हणजेच आमच्या आत्मसन्मानाची विटंबना असं यावेळेस समाजाच्या काही मंडळींकडनं, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्याकडनं महत्त्वाचं निदर्शन नोंदवण्यात येत आहे. तर जागेची निवड
ही कशी झाली, कोणी केली, कशामुळे केली, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर मंदिर हे त्यांचं तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी पुतळा बसवला जाणं म्हणजे त्यांच्या परंपरेमध्ये हस्तक्षेप करणं. आणि एक फोटो देखील लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे की ज्या ठिकाणावरनं जाण्या येण्याचा रस्ता आहे आणि जी काही पालखी ज्या ठिकाणाहून जाते येते अगदी त्याच पायऱ्यांच्या भोवतीच मागेच हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे रस्ता अडवण्यात आल्याच्या भावना या ठिकाणी त्यांनी त्या फोटोच्या माध्यमातून मंडळी व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणतात आमचा शिवाजी महाराजांवरचं प्रेम हे जगजाहीर आहे, हे कुणाला सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही. तर काही लोक म्हणत आहेत की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हा विरोध करण्याचं काही कारणच नाही, तुम्ही का विरोध करत आहात, आणि त्यामुळे हा देशद्रोहासारखा गुन्हा आहे, अपमानजनक गुन्हा आहे. त्यामुळे भावनिक वातावरण हे आता दोनही मंडळींकडनं तापवलं जात असल्याचं या ठिकाणी निदर्शनात येत आहे. तर धमक्या दिल्या जात आहेत, कपडे काढून मारलं जाईल असं बोललं जात आहे. त्यामुळे या मागे कुणाचा तरी डाव असू शकतो असं सांगितलं जात आहे. हा वाद नैसर्गिक नसून जाणून बुजून निर्माण केला जात असण्याची शक्यता ही या ठिकाणी वर्तवली जाते. मंडळी, मराठा आणि धनगर यांच्यामध्ये तणाव निर्माण करण्याचंही कुणाचं तरी षडयंत्र असू शकतं असं मनोज जरांगे या ठिकाणी म्हणतात. तर समाजात फूट पाडणं, राजकीय फायदा घेणं अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं जात असावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. तर धार्मिक आणि ऐतिहासिक प्रतीके वापरणं, उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा इतर पुतळे, त्याचबरोबर संवेदनशील जागा निवडणं, म्हणजे आता या ठिकाणी मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरतीच तुम्ही जर का पुतळा बसवणार असाल तर मंदिरात प्रवेश कसा करायचा, केळोबा मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा बसवला असल्याचं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. तर स्थानिक भावना ह्या भडकवल्या जात असल्याचं देखील ते सांगतायत. तुमचा अपमान झाला, त्याच्या विरोधात तुम्ही या पुतळाच्या जागेला किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करताय अशी गोष्ट समोर येते. धमक्या आणि एकमेकांच्या विरोधात भडक असे वक्तव्य या ठिकाणी केले जातात. नेता येतो, मध्यस्थी करतो आणि लोकप्रियता मिळवतो असं देखील या ठिकाणी सांगितलं गेलं. तर म्हणजे दोन्ही समाजाने शांततेमध्ये हे प्रकरण सोडवलं गेलं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी घेतली जाते. संवादाने तोडगा निघण्यावरती भर दिला जातोय. बाहेरील लोक, नेत्यांवरती मोठ्या प्रमाणावर शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते आणि भावनिक प्रतिक्रिया टाळण्याचा मोठा सल्ला या ठिकाणी दिला जातोय. तर समाजामध्ये दीर्घकालीन तणाव यामुळे निर्माण होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर हिंसाचार होण्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. राजकीय लोक या ठिकाणाहून आपली पोळी भाजून घेण्याचा मोठा प्रयत्न करतायत आणि सामान्य जनतेचं मात्र ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे नुकसानच नुकसान या ठिकाणी होत आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती शांततेत आणि संयमाने हाताळून यावरती तोडगा काढण्याचं या ठिकाणी निश्चितच प्रयत्न झाले पाहिजे असं मत या ठिकाणी व्यक्त करून हा व्हिडिओ आपण संपवतो आहोत. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.